अमरावती परतवाड़ा मार्ग पर बड़े बड़े गड्ढों के कारण वाहन चालकों को जान जोखिम में डालकर सफर करना पड़ रहा है। सड़क की बदहाल स्थिति और सार्वजनिक निर्माण कार्य विभाग के उदासीन रवैये को लेकर नागरिकों में भारी नाराजगी है। कई बार विभाग से शिकायत की गई, लेकिन अब तक कोई कार्रवाई नहीं की गई। वाहन चालकों ने आरोप लगाया कि सड़क की मरम्मत में हो रही देरी से हादसों का खतरा बढ़ गया है और बारिश के मौसम में ये खतरा और भी गंभीर हो गया है। गड्ढों में पानी भर जाने से उनकी गहराई का अंदाजा लगाना मुश्किल हो जाता है, जिससे दुर्घटनाओं की संभावना बढ़ जाती है। पूर्णा नगर के उपसरपंच उमेश महिंगे ने चेतावनी दी है कि यदि सड़क की मरम्मत का काम तुरंत शुरू नहीं किया गया तो 15 अगस्त को बड़े पैमाने पर रास्ता रोको आंदोलन किया जाएगा। उन्होंने कहा कि यह आंदोलन तब तक जारी रहेगा जब तक सड़क को गड्ढा मुक्त नहीं किया जाता। हा राष्ट्रीय महामार्ग आहे, नॅशनल हायवे। हा डायरेक्ट धारणी चालला, अमरावती ते धारणी। इथून रोज हजारो गाड्या ये जा करतात, मंत्री संत्री संपूर्ण इथून म्हणजे लोकांची वर्दळ भरपूर आहे। या रोडची व्यवस्था एवढी बिकट झालेली आहे। हा रोड तुम्ही पाहिला, हे मोठे मोठे खड्डे आणि याच्यात अपघाताचा एवढा प्रभाव वाढलेला आहे की गाडी चुकता अपघात नेहमी होऊनच राहिले। प्रशासनाला आम्ही कालही जाऊन तक्रार केली, परंतु प्रशासन झोपेत आहे। त्यामुळे आता 15 ऑगस्ट या दिवशी आम्ही चक्काजाम करण्याचा इशारा दिलेला आहे आणि 15 ऑगस्टला चक्काजाम होणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग हा फक्त झोपेचा सोंग घेऊन आयत्या एसीच्या रूममध्ये बसून खुर्च्या तोडायचं काम करत आहे। गेल्या 2 वर्षापासून मी त्यांना सतत पत्रावर करून आम्ही पाठपुरावा केला, त्यांना विनंती केली की साहेब आम्ही ग्रामीणचे लोक, आम्हाला हा रस्ता खूप रोज जाणं येणं करावं लागतं, याच्यामुळे अपघात होऊन राहिले। अपघात अक्षरशः झालेले त्यांना व्हिडिओ दाखवले, पण त्यांना गेंड्याच्या कातळीचे असे त्यांना जराही घाम फुटायला तयार नाही, म्हणजे त्यांना विनंती करून सुद्धा ऐकत नाही। मग आज शेवटी मी त्यांना 6 तारखेला निवेदन दिलं, आम्ही सर्वजण जाऊन भेटलो। त्यानंतर त्यांना कडक शब्दात सांगितलं की जर आमचा संबंधित प्रश्नावर जर निर्णय लागला नाही तर 15 ऑगस्टला आम्ही उग्र आंदोलन करू म्हणजे करू।